नवीन काम हे हार लावलेलं आहे ना इथं इथं केलं काम आणि माणसं खूप छान आहेत, चांगली दीदी खूप चांगली आहे. तर चहा वगैरे दिला, चहा पिली, नाश्ता करा म्हणतात ते, म्हटलं नको नाश्ता. तर चला चालले आता आपल्या जुन्या कामावर व्हायला तिकडं. आता लिफ्टचं बटन दाबते आणि जाते. माणसं चांगले असल्यावर तर काही नाही वाटत काम करायला. खडूस माणसं असले का मग नाही करू वाटतं, कारण खूप चांगले माणसं आहेत. दीदी तर खूप छान आहे, खूप छान बोलते. तर चला मी जाते आता, नंतर बोलते तुमची. आता इथं बाजूला पण राहायला येणार आहेत ना, बघू आता तिथं पण भेटेल. चला आता नंतर बोलते. सगळ्यांना झालं का दुपारचं जेवण वगैरे सगळ्यांचं? माझं पण झालं आहे. तर आता आली आहे मी घरी आणि फ्रेश वगैरे झाली आहे. दूध गरम केलं, दूध आणलं येताना आणि येताना भाजी पण घेऊन आली. बघा इकडं दूध गरम झालं आहे टोपामध्ये. आणि आता भाजी आणली. भाजी काय आणली? भाजी आता आपल्याला रोज काय करायचं, लागते आपल्याला संपले. लिंबू आणले 10 रुपयाचे 4, 10चे 4 आणले लिंबू. ठेवते. वाला आणली 15 रुपये पाव, मस्त आहे, ताजी आहे. ही बघा, पताईला नीट करावं लागेल, तोडून ठेवावं लागेल. आणि बीन्स आणली, मी पण 15 रुपये पाव आणली. काय भाजी घ्यावा काही समजत नाही, काय घ्यावं आणि काही नाही. टोमॅटो आणलेत 40 रुपये किलो. मला अर्धा किलो घेतल्यावर लवकर संपतेच, मग घेतले 1 किलो म्हटलं जाऊ द्या. टोमॅटो याच्यात ठेवते आता मी. याच्यात राहतात मस्त. मग हे बघा 1 किलो आहेत, 40 रुपयाचे 1 किलो. तर आता ही काकडी ठेवते अशी. मुळं आणलं तर असंच सुकून गेला, खायला नाही जमत. हे लिंबू, कोबी आणलेला अजून बनवला नाही. आता म्हटलं चण्याची डाळ टाकून संध्याकाळी बनवण्याला असं वाटतंय मला, कोबीच बनवून. चल अशी भाजी आणली, ठेवते आता. आणि आता राहिलेलं काम आपलं करून घ्यावं. आता हे शेंगा नंतर तोडून ठेवावं लागते मला. किराणा आणला आपला थोडासा. किलो ज्वारी तांदूळ सगळं आणलं ते, दळून आणलं ते. तेलाच्या 2 पिशव्या आणल्या, ते आणलं. 2 आणले. शेवई आणली 2 पाकिट. हा निरमा लागतो आपल्याला कपड्याला थोडासा, आणला. इकडे ठेवते. मुगाची डाळ आणली अर्धा किलो. 1 किलो साखर आणली. तुरीची डाळ पण आणली अर्धा किलो. पापड आणले. मटकी बनवायला तुम्हाला तर माहिती, मी घरी मटकी बनवत असते.
भिजायला टाकून. तर मटकी आणली बघा अर्धा किलो. कापूर आणला एक 20 वाला. बिस्कुट पुढे आणले 2. व्हेज बिर्याणी आणले पाकिट एक 10चं. गरम मसाला आणला. कोलगेट आणलं. एवढं आणलं. शेंगदाणे आणले होते त्याच्यात सोडले डब्यामध्ये. बाकीचं अजून किरकोळ काहीतरी आणलेलं आहे. आता हे डब्यामध्ये ठेवते मी. ठेवलं डब्यामध्ये आता व्यवस्थित. आता घासून घेते भांडे. आराम करावं तर कशाचा आराम, काय करावं. झोपलं तर तसंच काम राहून जाईल असं आहे. त्याच्यापेक्षा भांडे घासून घेते अगोदर. कामाची होत असते. घरी गेल्यावर आराम करते का गेल्यावर पहिला आराम करते. घरी गेल्यावर तर लगेच काम वाढवणार राहिलेलं असतं. असं काय करायचं. गेल्या गेल्याच आराम करते आता पहिली आणि नंतर काम करते सगळं घरातलं. घरात आलं तर का आराम नाही करू वाटत. काम पडलेलं असतं काय आराम करायचा मला असं होतं. तरी भांडे घासल्यावर 1-1.5 तास आराम करते. 6-6:30ला उठते. थोडंसं 1 तासभर तरी पडते आता थोडंसं. मध्ये बघतात ना भांडे घासते. बाया माणसाला आराम नाही, आरामच नाही बाया माणसाला, कामच असते त्यांना.
आवरले दुधाचं पातेलं राहिलेलं एवढं घासलं तर झालं. किती भांडे निघते. नाही माता एवढे भांडे निघाले सांगायचे. पाणी भरून ठेवते नंतर घालते. गरम पाणी गरम पाणी लागते. थोडंसं साबणाचं पाणी भरून ठेवते. झाला आवडला का आवरलं काम. एवढे भांडे घासलेत. थकून गेला जीव आता माझा अजूनच. हे बघा एवढे भांडे काय सांगायचे. तर दूध थंड झाले. दुधावर झाकण ठेवते. जशी उंदीर आला खिडकीतून. खिडकी उघडी होती आणि दूध पिऊन गेला. दुधावरची साय सगळी खाऊन टाकली. झोपेतून उठते मी 6 वाजता बघते त्याच्यामध्ये साई नाही आहे. आणि उंदीर पळायला बघितलं मी. म्हणलं नक्कीच उंदराने तोंड घातलं दुधामध्ये. तेवढं दूध फेकून दिलं अर्धा लिटर. असं त्याच्यामध्ये खिडकी लावा लागते सारखी सारखी. असं आहे काय करायचं. ठेवलं झाकण. अर्ध झाकण ठेवलं राहू द्या. आणि व्हिडिओ कसे वाटते सांगा बरं का नक्की. आता मी थोडासा आराम करणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशा कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडतात का पहिल्यापेक्षा आता तर नक्की सांगा बरं का. आणि आता दिवसात ते 2-3 आहेत बरं का आता व्हिडिओ. नंतर नक्की बघा. आणि वेळ काढून टाईम काढून टाकते मी आता 3 व्हिडिओ. 2-3 टाकते. आता तुमचा सपोर्ट असला पाहिजे. तुमचा सपोर्ट पण पाहिजे मला. तुमच्या सपोर्टची पण मला गरज आहे. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत मी आराम करते आता. बाय बाय. भेटू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. बाय.